विद्यार्थी मित्रो, नमस्कार. बघा, ऑनलाईन शिक्षणामध्ये आपलं स्वागत आहे. सध्या कृतीपत्रिका व कृतीपत्रिकेच्या संदर्भात आपण ही माहिती घेत आहोत. ब्रिज कोर्स आपण सुरू केलेला आहे. या ब्रिज कोर्समध्ये आपण वेगवेगळी माहिती जाणून घेत आहोत वेगवेगळ्या घटकांच्याबद्दल. त्याच्यामध्ये आता ही माहिती आलेली आहे ती म्हणजे समजून घेऊया पर्यावरण अन्नसाखळी. आता ही पर्यावरण अन्नसाखळी म्हणजे नेमकं काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. संदर्भ बघा, इयत्ता 5वी पाठ क्रमांक 4 पर्यावरण संतुलन. पर्यावरण संतुलित राखण्यासाठी आपल्याला काय काय करावं पाहिजे, माहिती कोणकोणती असते या संदर्भातली गोष्टी आपण बघायच्या आहेत. अध्ययन निष्पत्ती. प्राणी, वनस्पती व मानव यांच्यातील परस्परावलंबित्वाचे वर्णन करतात. उदाहरणार्थ प्राण्यावर आधारित चरितार्थ असणारे समाज, बीज संक्रमण इत्यादी. आता या संदर्भातील पुढची माहिती थोडीशी बघूया आपण. जैवविविधता म्हणजे पर्यावरणातील असणारी विविधता कोणकोणती आहे ही थोडीशी आपण बघायची आहे. बघा, जैवविविधतावरील चित्राचे निरीक्षण करून त्यात दिसणाऱ्या सजीवांची यादी करा. आता यादी करत असताना कोणकोणते सजीव घटक दिसतात हे आपल्याला बघायचं आहे. बघा, बैल आहेत, पाण्यामध्ये असणारे मासे आहेत, ससा आहे, कुत्रा आहे, पक्षी आहेत, फुलपाखरू आहेत, मुलगी एक आहे, लहान मुलगा आहे, वयस्कर व्यक्ती. त्यासोबतच आणखीन घटक म्हटला तर वनस्पती आहेत, लहान लहान कीटकसुद्धा आपल्याला दिसू शकतील. हे अशी यादी आपल्याला सजीवांची करता येऊ शकते. तुम्हाला प्राणी आणि वनस्पतीमध्ये काही विविधता आढळते का? तर निश्चितच आढळते. प्राणी वेगवेगळे असतात, त्यांच्यामध्ये असणारी विविधता ही वेगवेगळ्या स्वरूपाची असते आणि आपल्याला आढळून येते. पुढे बघायचं आहे, एखाद्या भागात आढळणाऱ्या सजीवांमध्ये जी विविधता आढळते तिलाच जैवविविधता म्हणतात. म्हणजे जैवविविधतेचं उत्तर व्याख्या काय हे आपलं एकाच वेळेला आपल्याला मिळाली. पुढे बघा, पर्यावरण. फक्त शाळेचा परिसर, बाजाराचा परिसर, घराचा परिसर माहीत आहे का? तर ते लिहून घ्यायचं आहे. त्याच्याबद्दलची सगळी माहिती लिहायची. सूर्यप्रकाश, हवा, पाणी, माती, वनस्पती व प्राणी अशा अनेक घटकांचा संबंध आपल्या जीवनाशी असतो. हे सर्व घटक आपल्या सभोवतालच्या परिसरात असतात. परिसराशी संबंधित, जीवनाशी संबंधित असलेल्या परिसरातील सर्व घटकांचे मिळून पर्यावरण बनते. हे याला म्हणायचे पर्यावरण. ठीक आहे. पुढं बघा, अन्नसाखळी. अन्नसाखळी म्हणजे काय? साखळीचं एक चिन्ह दिसते. अन्नसाखळी म्हणजे एक सजीव दुसऱ्या सजीवावरती अवलंबून असतो. हे यातून आपण समजून घ्यायचं आहे. पर्यावरणात आढळणारे सर्व सजीव आणि निर्जीव एकमेकावर अवलंबून असतात. त्यांच्यामध्ये काही देवाणघेवाण म्हणजेच आंतरक्रिया होत असते. हे आपण या ठिकाणी बघितलो. त्याच्यानंतर पुढं बघा, आता हे वरचे चित्र पहा. या साखळीत अनेक कड्या जोडलेल्या दिसतात. साखळीतील प्रत्येक कडी मागे आणि पुढे जोडलेली आहे. यातील एक कडी जरी निसटली तरी पूर्ण साखळी खंडित होते हे सांगितलं आहे. आता या चित्रामध्ये वनस्पती बघा, हे एक छायाचित्र दिले. म्हणजेच त्या वनस्पतीला कीटक खातात, कीटकाला पक्षी खाते, पक्षी पुन्हा पाला खातो. अशा पद्धतीची एक अन्नसाखळी दिली आहे. अन्नजाळे बघा, विविध अन्नसाखळ्या मिळून तयार झालेले हे अन्नसाखळीचे जे जाळे आहे हे या ठिकाणी दिसते. वरील चित्राचे निरीक्षण करून सजीव वेगवेगळ्या अन्नसाखळ्यांच्या घटक असू शकतो, त्यामुळे निसर्गात अशा प्रकारचे अन्नजाळे दिसू शकते हे आपण बघू शकतोय. प्रत्येक घटक एकमेकावरती एक सजीव दुसऱ्या एका सजीवावरती अवलंबून असतो हे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतं. साप बघा, सापाला कोण खातं तर घार म्हणा, किंवा कीटक वगैरे खातात तर कीटकांना कोण खातं तर दुसरे काही वनस्पती दुसरे काही प्राणी वगैरे खातात. अशा पद्धतीची एक अन्नसाखळी एकमेकावर अवलंबून असणारी आपल्याला दिसू शकते. पुढं बघायचं आहे, आपण सराव करून बघायचं आहे. खालील चित्राचे निरीक्षण करून त्यातील सजीव आणि निर्जीव घटकात वर्गीकरण करून सजीवांच्या चित्राभोवती वर्तुळ काढायचं आहे. बघा, निर्जीव घटक सजीवांच्या चित्राभोवती वर्तुळ काढायचं आहे. बघा, वरील चित्राचे निरीक्षण करून त्यातील सजीव व निर्जीव घटकात वर्गीकरण करून सजीवांच्या चित्राभोवती वर्तुळ काढा. सजीवांच्या चित्राभोवती सजीव कोणकोणते आहेत त्या सजीवांच्या चित्राभोवती वर्तुळ काढायचं आहे. पुढे बघा, तुम्ही परिसरातील आठवडी बाजाराला भेट दिली असेल तर तेथे आढळणाऱ्या भाज्या, फळे, वनस्पती, प्राण्यांची यादी करून वहीत नोंदवा. एक प्रात्यक्षिक वजा माहिती दिली आहे. आपण बाजाराला कधी भेट देतो तेथे आढळणाऱ्या भाज्या, फळे, वनस्पती, प्राण्यांची यादी करून वहीत नोंदवायचं आहे. त्यानंतर पुढे बघा, लक्षात घेऊ यामध्ये दिलेल्या अन्नजाळे या चित्राच्या आधारे 2 ते 3 साखळ्या तयार करायच्या हे लिहायचं आहे.
खाली चित्रात दाखवलेले अन्नसाखळी पूर्ण करायची आहे. खाली चित्रात दर्शवलेल्या प्राण्याचे अन्न कोणते आहे ते खारुताई दिसते. खारुताईच्या हातामध्ये काय काय आहे ते आपण बघायचं आहे. सूक्ष्म निरीक्षण करून आपण लिहू शकता. ठीक आहे, पुढं बघा. आता कृतीपत्रिका 6 मध्ये आपण जाऊया. पर्यावरणाचे संतुलन. आता पर्यावरणाचे संतुलन हे इयत्ता 5वीतील पाठ क्रमांक 4 वर आधारित असणारे एक घटक आहे. मगाशीच पर्यावरणाचे संतुलन, आता कृतीपत्रिका 6 मध्ये आपण आलो आहोत. यातून अध्ययन निष्पत्ती काय करायचे आहे तर प्राणी, वनस्पती व मानव यांच्यातील परस्परावलंबित्वाचे वर्णन करतात. उदाहरणार्थ प्राण्यावर आधारित चरित्रात असणारे समाज, बीज संकरण इत्यादी. छायाचित्र आपण पूर्ण व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. लक्षात घेण्यासारख्या कोणकोणत्या गोष्टी असतात बघा. आपण याआधी पाहिले की पर्यावरणात अनेक अन्नसाखळ्या असतात. या अन्नसाखळ्यामुळे प्रत्येक सजीवाला अन्न मिळते आणि तो जगत असतो. झाडाच्या खाली पडलेला पालापाचोळा, प्राण्यांची मृत शरीरे, मलमूत्र अशा पदार्थांना कुजवण्याचे कार्य मातीतच होते. म्हणजे सूक्ष्मजीवांचे कार्य कसे घडते हे या ठिकाणी सांगितलेले आहे. सूक्ष्मजीव यामुळे मातीत वनस्पतींना पोषक पदार्थ तयार करून देतात. त्यांच्या उपयोगाने वनस्पतींची वाढ होते. याच वनस्पतींची व प्राण्यांचे अवशेष कुजून ते पोषक पदार्थ पुन्हा जमिनीत जाणे हे पर्यावरणातील एक महत्त्वाचे चक्र आहे, हे या ठिकाणी दाखवलेलं आहे. पुढे बघा. याच प्रकारे पर्यावरणातील जलचक्रामुळे सर्व सजीवांना पाणी मिळत राहते. सर्व सजीव श्वसनासाठी ऑक्सिजन वापरतात. त्यांनी सोडलेल्या कार्बन डायऑक्साईड वायूचा वापर वनस्पतीत अन्न तयार करतात. या क्रियेत तयार होणारा ऑक्सिजन पुन्हा वातावरणात मिसळतो, जो पुन्हा सजीवांना श्वसनात उपयोगी पडतो. हे एक नैसर्गिक चक्र आहे. आता या ठिकाणी काय सांगितले बघा. याच प्रकारे पर्यावरणातील जलचक्रामुळे सर्व सजीवांना पाणी मिळत राहते. ज्या पद्धतीने निसर्गाचं एक चक्र आहे तेच चक्र मी मला या ठिकाणी समजून सांगू इच्छितो की पाऊस पडणे, पावसाचे पाणी पुन्हा नदीत येणे, नदीतले पाणी पुन्हा पिकांना मिळणे, पिकं जगणे, त्यासोबत नदीचे पाणी समुद्राला मिळणे, समुद्राचे पाणी पुन्हा पाण्याची बाष्पाची पाण्याची वाफ होणे, पुन्हा ढगात रूपांतर, अशा पद्धतीचे हे काही घटक वगैरे होत असतात. आता पुढे बघूया थोडंसं. कृतीपत्रिका आपण थोडी वरती गेलो होतो. कोणकोणते आहेत हे देखील आपल्याला थोडंसं माहिती होईल. बघा कृतीपत्रिका कोणती येते ती. आता कृतीपत्रिका 9 आली. आता ही सेतू पूर्वतयारी अभ्यासक्रम चाचणी क्रमांक 1 सामान्य विज्ञानावरची जी काही प्रश्नोत्तरे आहेत ही प्रश्नोत्तरे आपण बघायची आहेत. प्रश्नोत्तरे आपण लिहून ठेवायची आहेत जेणेकरून आपल्याला यातील माहिती मिळू शकेल. ठीक आहे. मगाशी आपण या ठिकाणी आलेलो हे आपण बघू शकता. बघा अशा प्रकारचे अनेक चक्रे पर्यावरणात असतात, हे आपण बघतोय. नैसर्गिक चक्र बघा, अशा प्रकारचे अनेक चक्रे पर्यावरणात असतात. त्यामुळे सजीव निर्जीव यामध्ये परस्पर देवाणघेवाण सुरूच असते. त्यामुळे पर्यावरणातील सजीव जगत असतात, अन्नसाखळ्या अबाधित राहतात. ही सर्व चक्रे अखंडितपणे चालू असली की पर्यावरणाचे संतुलन राखले जाते, हे आपण बघितलं. आता बघा खाली दिलेल्या चित्रात प्राणी व वनस्पती अन्नसाखळी तयार करा. आता नावे दिली आहेत, ही विशिष्ट पद्धतीची एक चित्र दिली आहेत व त्याच्याद्वारे आपण काय करायचं आहे तर अन्नसाखळी तयार करायची आहे. जलचक्राचे निरीक्षण करून तुमच्या शब्दात वर्णन करा. आता एक स्वाध्याय वजा एक माहिती दिली आहे, हे बघून घ्यायचं आहे. बघा ढगातून पडणारे पाणी हे पुन्हा नदीतून पुन्हा सरोवरातून पुन्हा पाण्याच्या मगाशी स्पष्टीकरण केलं त्याच पद्धतीने आलेलं आहे या ठिकाणी. अन्नसाखळीतील एक कडी निसटली तर पर्यावरण संतुलन कसे बिघडते ते लिहा. एका बशीमध्ये थोडे पाणी घ्या.
व ती बशी 2 तास उन्हामध्ये ठेवा. काय घडेल तुमचे निरीक्षण वहीमध्ये नोंदवा. बघा, एका बशीमध्ये थोडे पाणी घ्या व ती बशी 2 तास उन्हामध्ये ठेवा. आता याच्यामध्ये काय सांगितलं आहे, एका बशीमध्ये थोडे पाणी घेऊन बशीमध्ये 2 तास उन्हामध्ये ठेवून त्यातील पाण्याचे वाफ वगैरे होऊन काय काय होऊ शकतं हे निरीक्षण करून लिहायचं आहे. पुढं बघा, कृतीपत्रिका 7 पर्यावरण प्रदूषण, इयत्ता 5वी, पाठ क्रमांक 11, आपले घर व पर्यावरण हे सांगितलेलं आहे. अध्ययन निष्पत्ती बघा, स्वच्छता, आरोग्य, कचरा, आपत्ती, आणीबाणी परिस्थिती यांचे व्यवस्थापन आणि संसाधनांचे जतन व रक्षण, भूमी, जंगले इत्यादी यांचे मार्ग सुचवतात आणि प्रदूषण कमी करण्याचे उपाय सुचवतात व पर्यावरण संरक्षणासाठी प्रयत्न करतात. आता पर्यावरणाच्या संदर्भात काय माहिती आली बघा, आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी असतात जसे झाडे, पशु पक्षी, नदी नाले, डोंगर, वारा, भूमी, पाणी या सर्व गोष्टी म्हणजेच पर्यावरण होय. ठीक आहे. आता पर्यावरण म्हणजे नेमकं काय आपलं व्याख्या कळाली. पर्यावरण म्हणजे आपल्या आसपासच्या वातावरणात असणारे जीव, सजीव, हवा, पाणी, अन्न आणि सूर्यप्रकाश जी जीवसृष्टीचे कार्य करण्यासाठी सर्व प्राणीमात्र आणि वनस्पतींच्या गरजांवर आधारित आहेत. पर्यावरणात इतर जिवंत प्राण्यांचा देखील समावेश होतो. तसे तापमान, हवा, पाऊस यांचा समावेश होतो. तेव्हा या सर्वांची काळजी घेणे, काटकसरीने वापर करणे हे सामाजिक कर्तव्याचे भान आहे, हे आपण बघू शकतो. आता बघा, प्रदूषण म्हणजे नेमकं काय, आपल्या आजूबाजूला जे काही नैसर्गिक घटक वगैरे आहेत त्या घटकातून जर समजा काही बाधक गोष्टी जर समजा झाल्या तर ते प्रदूषणास हानिकारक असते किंवा प्रदूषण होते असं आपण म्हणू शकतो. पाण्यामध्ये, नैसर्गिक पाण्यामध्ये जर समजा धुणे म्हणा किंवा भांडी घासणे, त्यासोबत जनावरांचे मलमूत्र टाकणे याच्यामुळे सुद्धा प्रदूषण होऊ शकतं, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढं बघा, पर्यावरण प्रदूषण आणि आपण, जगाची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने घरे बांधली जात आहेत. घरे बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधने वापरली जातात. ही साधने मिळण्यासाठी खालील बाबी केल्या जातात. त्यामुळे जल, वायू, ध्वनी तसेच पर्यावरणाची हानी होते. डोंगर पोखरणे, समुद्रकिनारा तसेच नदीपात्रातून वाळू उपसा करणे इत्यादी गोष्टीसुद्धा या ठिकाणी होत असतात पर्यावरण प्रदूषणाच्या संदर्भात. डोंगर पोखरणे, समुद्रकिनारा तसेच नदीपात्रातून वाळू उपसा करणे याच्यामुळे सुद्धा प्रदूषण होत असते. जमिनीतून दगड, माती काढणे, पाण्याचा अतिरेक करणे सुद्धा प्रदूषण होतं. खाली बघा, शेतीसाठी जमीन कमी पडू लागल्याने वनासाठी असलेली जमीन शेतीसाठी वापरणे या संदर्भातली माहिती आपल्याला मिळत आहे. बघा, अशा पद्धतीने हे निसर्गाचं प्रदूषण म्हणा होत आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय. पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आणि सगळ्या लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी भारत देशामध्ये 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो. जंगल वाचवण्यासाठी सुंदरलाल बहुगुणांनी चिपळूण आंदोलन जे केलं होतं राजस्थानमध्ये, त्याची माहिती देखील आपल्याला या ठिकाणी मिळते. तर सराव करण्यासंदर्भात माहिती आलेली आहे. तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या परिसरामध्ये पर्यावरणाचे कोणकोणते घटक दिसतात ते लिहा. कोणकोणते घटक आहेत ते आपण बघायचे आणि लिहायचे आहेत. खालील चित्राचे निरीक्षण करावं, त्यातून कोणकोणते प्रदूषण होताना दिसत आहे ते लिहा. बघा, कोणकोणते प्रदूषण होते. आता त्या ठिकाणी जे काही मनुष्य वगैरे असतील तर ते मनुष्य धुणे धुत आहेत म्हणा किंवा प्रदूषण, पाण्याचे प्रदूषण, निरमा, साबण, राख वगैरे सगळी पाणी जात आहे, हे पाणी प्रदूषण होत आहे हे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आपला परिसर प्रदूषित होऊ नये म्हणून कोणती काळजी घेतली पाहिजे तर हे आपण लिहायचं आहे. घरे बांधण्यासाठी कोणकोणत्या नैसर्गिक साधनांचा वापर केला जातो हे लिहायचं आहे. परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी भारतामध्ये कोणते अभियान राबवले जात आहे हे देखील लिहायचं आहे. स्वच्छतेच्या सवयीबाबतचा निष्काळजीपणा सामाजिक आरोग्याला घातक असतो. खालीलपैकी कोणकोणत्या सवयीमुळे प्रदूषण होईल त्यांच्यासमोर अशी खूण करा. एक चार्ट दिलेला आहे बघा. जुने झालेले टायर जाळणे, रस्त्यावर कुठेही थुंकणे, सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करणे. आता फुली मारायचं आहे म्हणजे माहिती घेऊनच मग फुली मारायचं आहे. स्वच्छतेच्या सवयीबाबतचा निष्काळजीपणा सामाजिक आरोग्याला घातक असतो. खालीलपैकी कोणत्या सवयीमुळे प्रदूषण होईल असे विचारले. आता जुने टायर जाळणे,
धूर होणार, अंधार काय ते त्याच्यातून जे काही गॅस वायू काळपट धूर असेल तर तो होणार, तो प्रदूषण होईल का, तर ते होणार. अशा पद्धतीने रस्त्यावर कुठेही थुंकणे प्रदूषण होणार. सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करणे, अशा ठिकाणी प्रदूषण होणारच नाही. कारण का, तर ज्या त्या ठिकाणी मलमूत्रांचा संचय झाल्यामुळे कुठेच दुर्गंधी वगैरे जाणार नाही. नदीवर कपडे व भांडे धुणे प्रदूषण होणार. कचरा पेटीत टाकणे नाही होणार. अशा पद्धतीचे आपण माहिती घेऊन त्या ठिकाणी फुले मारायची आहे. खालीलपैकी प्रत्येक चित्रात पर्यावरणाची हानी कशी होते ते लिहा. वाळूचा उपसा करणारी बोट, वणवा बघा, वनकटाई, डोंगर पोखरणे, पाण्याचा उपसा, हे आपण बघायचं आहे. शेतीचे सुधारित तंत्रज्ञान, पिकांचे संरक्षण बघा, इयत्ता 5वी यासाठी पाठ क्रमांक 12 घ्यायचा. सर्वांसाठी आणि नमकाच्याच पद्धतीने आपण माहिती घेऊ शकतो. अध्ययन निष्पत्ती यातून काय करायचे आहे, तर आपल्या दैनंदिन जीवनातील तंत्रज्ञानाचा वापर व मूलभूत गरजा भागविण्याची पाणी, अन्न इत्यादी प्रक्रिया नष्ट करतात. दैनंदिन जीवनातील विविध संस्थांची भूमिका व कार्य स्पष्ट करतात. बँक, पंचायत, सहकारी संस्था, पोलीस स्टेशन इत्यादी. अध्ययन निष्पत्ती यातील माहिती घेणे हे गरजेचं आहे. पुढे बघा, शेतीचे सुधारित तंत्रज्ञान. चित्र बघू शकता आपण. आता वेगवेगळे काही तंत्रज्ञान शेतीमध्ये आलेले आहेत, तर त्या शेतीच्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती घ्यायची. सुधारित बियाणे, सिंचनाच्या आधुनिक पद्धती, खते इत्यादींचा समावेश होतो. जसजशी विज्ञानाने प्रगती केली, वेगवेगळे काही पेस्टिसाइड्स वापरले, बियाणे वापरले, त्याच्यामुळे शेतीमध्ये सुधारित तंत्रज्ञान निर्माण झालेलं आहे. सुधारित बियाणे म्हणजे कमी कालावधीमध्ये बियाणे आल्यामुळं उत्पन्न वाढलं आहे. पूर्वी शेतकरी एका हंगामात तयार झालेले पीक बियाणे म्हणून पुढील हंगामात वापरायचे, परंतु त्यापासून मिळणारे उत्पन्न कमी असायचे, परंतु ते चांगले पौष्टिक पण असायचे बरं काय. हल्ली विज्ञानाचे संशोधन करून तयार झालेले सुधारित बियाणे वापरले जातात. ही बियाणे अधिक पीक देतात, तसेच किडीला बळी पडत नाही. या बियाण्यांनी पिकांची वाढ झपाट्याने होते आणि कमी पाण्यात भरघोस पीक देखील मिळते. सिंचनाच्या विविध पद्धती बघा, म्हणजे तुषार सिंचन, फवार सिंचन, स्प्रिंकलर्स, ठिबक, पाटपाणीच्या अशा काही पद्धती आहेत. त्यातील ह्या 2 पद्धती. पिकांना पुरेसे पाणी मिळाले तर त्यांची वाढ वगैरे चांगली होते. पावसाच्या पाण्याबरोबरच नदी, तलाव, विहीर यातील पाण्याचा उपयोग शेतीसाठी केला जातो. नद्यांवर धरणे बांधून तसेच पावसाचे पाणी साठवून देखील भूजल पातळी वाढविणे. पूर्वी पिकांना पाटाने किंवा देण्याची पद्धत होती. अजून काही ठिकाणी याच पद्धतीचा वापर केला जातो, परंतु पाटाने पाणी देत असताना बरेच पाणी जमिनीत जिरते किंवा बाष्पीभवन होते, हे देखील लक्षात घ्यायचं आहे. खते बघा, फर्टिलायझर्स बघा. जमिनीमध्ये 30 पिके घेतली गेली की जमिनीची सुपीकता कमी होत जाते, त्यामुळे पीक खते मिसळून मातीची सुपीकता वाढली जाते, त्यामुळे पिकांना योग्य त्या पोषक द्रव्यांचा पुरवठा होतो. नैसर्गिक खते आणि रासायनिक खतांचा यासाठी वापर केला जातो. नैसर्गिक खते ही निसर्गात उपलब्ध असलेल्या पालापाचोळा, शेण यापासून तयार होतात, तर रासायनिक कृत्रिम खते ही शेतीसाठी उपयुक्त अशा रासायनिक घटकापासून तयार केली जातात. याशिवाय शेणखत, लेंडीखत ही देखील एक विशिष्ट वेगळ्या पद्धतीची नैसर्गिक पद्धतीने मिळालेली खते आहेत. पिकांचे संरक्षण म्हणजे पेस्टिसाइड्स वापरणे किंवा फवारणी करणे या संदर्भातली माहिती बघा. जमिनीतून पीक वर यायला लागले की त्यावर कीड किंवा रोग पडायला लागते. या रोगामुळे पिकांचे नुकसान होते. यावर उपाय म्हणून कीड आणि रोगजंतू मारणारी कीटकनाशके पिकावर फवारली जातात किंवा बियाणे पेरण्याआधी त्यावर चोळली जातात. सराव करण्याच्या संदर्भातला एक प्रश्न दिला आहे. तुमच्या घरी कोणाकडे शेती व्यक्ती असेल, शेती करणारी, त्यांच्याकडून शेतीच्या कामाविषयी माहिती घ्यायचं आहे. बघा, गहू, ज्वारी, बाजरी सुधारित बियाण्यांची माहिती घेऊन खालील तक्त्यात लिहायचं आहे. ज्वारीच्या बियाण्यांची नावे लिहायची आहेत. सुधारित बियाण्यांची नावे कोणकोणती आहेत लिहायचं. सिंचनाच्या पद्धतीचे चित्र दिले, त्यांची माहिती किंवा नावे लिहायची आहेत. आसपासच्या परिसराला भेट देऊन पिकांच्या संदर्भात पाणी देण्याच्या पद्धतीचा वापर करता त्याचे निरीक्षण लिहायचं आहे. आता या ठिकाणी पुन्हा पूर्वतयारी सेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक 1 आलेला आहे. बघा, ही चाचणी खूप महत्त्वाची आहे. मी या ठिकाणी तुम्हाला ही चाचणी देत आहे. बघा, ह्या चाचणीतील जे काही प्रश्नोत्तर वगैरे आहेत, हे प्रश्नोत्तर आपण लिहून ठेवायचे आहेत. आम्ही तुम्हाला फोन करणार किंवा आम्ही ज्यावेळेला विचारणार त्यावेळेला हे तुम्हाला माहिती आलीच पाहिजे.
मगाच्या वेळेला आपण चंद्र, सूर्य, तारे, ग्रह ही माहिती ज्यावेळेला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितली त्याच पद्धतीने ही या देखील पद्धतीने मी सांगितलेली आहे. किंवा एक प्रश्नपत्रिका आलेली आहे बघा. म्हणजे अभ्यास करणे, वाचन करणे, लक्षात ठेवणे हे खूप गरजेचं आहे. बघा ही प्रश्नपत्रिका योग्य पर्याय निवडून लिहायचा आहे. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. जैवविविधता जपणे का आवश्यक आहे? मगाशी मी सांगितलं. अवकाशातून पडणारा पाऊस जमिनीवरच का पडतो? कोणत्या शक्तीमुळे? हे देखील लिहायचं आहे. पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण ओझोन वायूमुळे कसे होते? ते देखील लिहायचं आहे. ओझोन वायूची माहिती लिहायची आहे. अन्नसाखळी तयार करा. मगाशीच प्रश्न सांगितला होता. चित्रात दिसणाऱ्या भूरूपांची नावे लिहायची आहेत. कोणकोणती भूरूप आहे ती लिहा. आकृतीमधील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहायचे आहेत. कोणते? जीवावरण, वातावरण, जलावरण ह्यातले कोण आहेत ते काय आहे ते लिहायचं आहे. तुमच्या परिसरात कोणते अन्न पिकवले जाते ते लिहायचे आहेत. चित्रातील व्यक्ती काय करता हे लिहा. एखाद्या आंदोलन करणाऱ्या व्यक्तीचं ते एक व्यक्ती आहेत. परवाच त्यांचं दुःखद निधन झालं. अशा पद्धतीने ही माहिती दिली आहे. पुन्हा कृतीपत्रिका 9 आलेली आहे. ती प्रश्नपत्रिका सोडून झाल्यानंतर, सराव प्रश्नपत्रिका सोडल्यानंतर कृतीपत्रिका 9 या ठिकाणी आलेली आहे. धान्याची साठवण, सेंद्रिय शेती. संदर्भ इयत्ता 5वी, पाठ क्रमांक 12. सर्वांसाठी अन्न. आपल्या दैनंदिन जीवनातील तंत्रज्ञानाचा वापर करून मूलभूत गरजा भागवण्यासाठी पाणी आणि अन्न इत्यादी प्रक्रियेत येतात. धान्याची साठवण. तुमच्या घरी तुमची आई उन्हात धान्य वाळवीत असलेले तुम्ही पाहिले आहे का? असे का बरे करीत असेल आई? जरा विचार करा. शेतातून मिळालेले धान्य वर्षभर साठवून ठेवले जाते, पण या धान्याची नीट साठवणूक झाली नाही तर मात्र नासाडी होते. ही नासाडी प्रामुख्याने 2 प्रकारची होती. एक म्हणजे कीड, मुंगी, उंदीर, घुशी यांच्यामुळे, तर दुसरे म्हणजे दमट हवामान, कोरडे हवामान, पाणी लागणे म्हणा किंवा पावसाचे पाणी थंडी असणाऱ्या ठिकाणी जर समजा तुम्ही ठेवला तर त्या ठिकाणी बुरशी लागू शकते. बघा हरित क्रांतीच्या संदर्भातली माहिती दिली आहे. नॉर्मन बोरलॉग यांचं वैशिष्ट्य यात खूप मोठं आहे. त्याबरोबर M.S. स्वामीनाथन यांचं भारतातील व्यक्तींचं खूप मोठं योगदान आहे या संदर्भात. त्यानंतर पुढं बघा. चित्रात दाखवल्या प्राण्यांचे निरीक्षण अन्नसंचय करण्याबद्दल माहिती लिहायचं आहे. कांदा, लसूण, बटाटा, रताळा, मुळे, गाजर, बीट इत्यादी वनस्पती स्वतःचा अन्नसाठा कोणत्या भागात खातात हे बघून लिहायचं आहे. हे कोण व्यक्ती आहेत तर डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांची माहिती गोळा करायची आहे. घरात बसून आपण माहिती लिहायची आहे. आधुनिक शेतीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी विविध माध्यमांची यादी करायची आहे. कशा पद्धतीने करू शकाल ते लिहायचं आहे. 10 कृतीपत्रिका. अन्न व सूक्ष्मजीव. अन्न टिकवण्याच्या पद्धती. इयत्ता 5वी, पाठ क्रमांक 13. अन्न टिकवण्याच्या पद्धती आपल्या दैनंदिन जीवनातील तंत्रज्ञानाचा वापर व मूलभूत गरजा भागवण्याची पाणी, अन्न इत्यादी प्रक्रिया स्पष्ट करतात. मागील भागात आपण गहू, डाळी, तांदूळ, कडधान्ये, धान्याची साठवणूक कशी करतात ते पाहिले. हे करण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे हे सर्व धान्य प्रकार हंगामी असतात, म्हणजे असे की यांची पिके वर्षाकाठी ठराविक कालावधीतच येतात. पुन्हा ही पिके मिळवण्यासाठी पुढील हंगामापर्यंत वाट पाहावी लागते. यामुळे ही हंगामी पिके असतात, म्हणजे ठराविक हंगामानुसार येत असतात म्हणून त्याला हंगामी पिके म्हणतात. याचप्रमाणे भौगोलिक हवामानानुसार विविध अन्नपदार्थांची उपलब्धता विविध ठिकाणी होते. मग या अन्नपदार्थात तेथून दूर असलेल्या भागात सुस्थितीत पोहोचवावे लागते. उदाहरणार्थ दूध, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ इत्यादी. हे आपण बघून घ्यायचं आहे. वाचन करणं खूप गरजेचं आहे याच्यात. बघा चित्रात अन्न टिकवण्याच्या कोणत्या पद्धती दाखवल्या आहेत. या पद्धतीने कोणते अन्न टिकवले जाते. पहिल्या याच्यामध्ये बघा फ्रीजमधील माहिती. दुसऱ्यात पाणी तापवणे, डबा बंद, गरम करणे. ब्रेड किंवा भाकरीचा एक तुकडा घेऊन डब्यात बंद करून ठेवा व 3-4 दिवस त्याचे रोज एकदा निरीक्षण करा. काय काय होऊ शकेल असं म्हटलेलं आहे. कुरकुरे, बटाटे, वेफर्स यांच्या हवाबंद पाकिटावर दिलेले अन्नपदार्थ, पॅक केल्याची तारीख इत्यादी तपासा व त्याची नोंद घ्या. अशा पद्धतीने ही माहिती दिली. कृतीपत्रिका 11वी बघा. पाण्याचे प्रदूषण, सांडपाणी व विल्हेवाट यांचे शुद्धीकरण. पाठ क्रमांक 16वरील ही माहिती आहे. स्वच्छता, आरोग्य.
आपत्ती, आणीबाणीची परिस्थिती यांचे व्यवस्थापन आणि साधनांचे जतन, संरक्षण, भूमी, इंधन, जंगल इत्यादी त्यांचे मार्ग सुचवतात आणि सांडपाणी आणि त्याची विल्हेवाट याबाबत उपाययोजना करतात. आपण एक छोटीशी कृती करूया. आपल्याकडे असलेल्या काचेच्या पेल्यात पिण्याचे पाणी भरून घ्यायचे आणि त्याचे निरीक्षण कसे करायचे ते दिसते. आता याच पाण्याने हात धुताना ते पाणी भांड्यात गोळा करा आणि पुन्हा काचेच्या पेल्यात भरा. निरीक्षण करा आणि ते पाणी कसं दिसते बघा. देर आर सम डिफरन्स बिटवीन दीज टू थिंग्स देअर. पाण्याचे प्रदूषण कसे होते बघा. पाण्यात इतर पदार्थ मिसळले की पाणी अशुद्ध होते, त्यामुळे ते अस्वच्छ किंवा गढूळ दिसते. काही पदार्थ पाण्यात विरघळतात तर काही तरंगतात. असे काही पदार्थ पाण्यात मिसळले तर ते पाणी सजीवांसाठी अपायकारक ठरते. अशा अपायकारक पाण्याला आपण प्रदूषित पाणी म्हणतो. सांडपाणी आणि त्याची विल्हेवाट. घरी आईने स्वयंपाकघरात भांड्यात भरून ठेवलेले पाणी आणि स्नानगृहात सांडपाण्याच्या रूपात बाहेर पडलेले पाणी यामध्ये काय फरक दिसतो? तर याच्यामध्ये फरक आहे तो आपण स्वतःच बघितला तर खूप बरे होईल फरक स्पष्ट करण्यापेक्षा. त्यानंतर पाण्याचे शुद्धीकरण बघा. नदीच्या वाहत्या पाण्याचे नैसर्गिकरित्या आज काही प्रमाणात शुद्धीकरण होत असते, परंतु नदीमध्ये जास्त प्रमाणात अशुद्धी मिसळल्या गेल्या की ती नैसर्गिक शुद्धीकरणाची प्रक्रिया कमी होते. जलशुद्धीकरण केंद्राची माहिती. पाण्यात विरघळणारे पदार्थ, न विरघळणारे पदार्थ, होपचे उपकरण, कीपचे उपकरण या ठिकाणी दिलं आहे, याची माहिती लिहू शकतो आहे आपण. जलशुद्धीकरण केंद्र बघा. इचलकरंजी, कोल्हापूर या ठिकाणी ही केंद्रे आपल्याला बघायला मिळू शकतात. अशा पद्धतीची ही सर्व माहिती आहे. महत्त्वाचं म्हणजे स्वाध्याय सोडवणे खूप गरजेचं आहे. आम्ही फोन करणार आणि आपला स्वाध्यायासंदर्भात माहिती घेणार आहोत.